धन्यवाद देते, देवाने मला आठवडाभर सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगते. ज्याला तुम्ही खांबावर टांगून मारले त्या येशूला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. प्रियशितांची कृत्ये 5 अध्याय 30 वचन. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. देवाने मला आठवड्याभर सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगतो. जागे राहा, तुमचा देव कधी येणार आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. मत्तय 24:42. आठवडाभर सांभाळलं म्हणून मी एक सुंदरसं वचन सांगते. तुझे हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव. नीतिसूत्रे 3:1. प्रेज द लॉर्ड. ओके, वेळ वाचनाची आहे. आपलं बायबल आपण उघडूया आणि जो विषय आज आपण ऐकणार आहोत खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खरोखर देवाचा आत्मा आमच्याशी भेट घेईल. वचनाचं अद्भुत प्रगटीकरण परमेश्वर आम्हाला देणार आहे. आजचं जे वचनाचं शीर्षक आहे ते या प्रकारे आहे, पित्याच्या घरात राहा. आजचं शीर्षक आहे पित्याच्या घरात राहा किंवा बापाच्या घरात राहा. लिहून घेऊ शकता तुम्ही. मग वचनामध्ये आपण जाऊया. लूक शुभवर्तमान 15वा अध्याय. लूक शुभवर्तमान 15वा अध्याय याचं 11, 12 आणि 13 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. सर्व काढूया. लूक शुभवर्तमान 15 अध्याय 11, 12 आणि 13 वचन. आणखी तो म्हणाला, कोणा एका माणसाला 2 मुलगे होते. त्यांच्यातील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बापा, मालमत्तेचा जो वाटा मला मिळायचा तो मला दे. तेव्हा त्याने त्यांना आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करीत आपली संपत्ती उडवली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल या ठिकाणी सांगतं की एका व्यक्तीचं वर्णन केलं आणि त्याला 2 मुलं होते आणि या ठिकाणी असं लिहिलंय का त्याच्यापैकी जो धाकटा मुलगा आहे तो आपल्या पित्याला म्हणतो का माझी संपत्ती माझ्या नावावर कर. आणि ज्यावेळेस बाप आपली संपत्ती मुलाच्या नावावर करतो, बायबल सांगतं थोडेच दिवस झाल्यानंतर मुलगा बापाचं घर काय करतो? सोडून जातो. सोडून टाकतो. मुलगा बापाचं घर काय करतो? सोडून जातो. काय घेऊन वेगळं होतो? संपत्ती घेऊन. बापाला म्हणतो का जी संपत्ती जी माझी आहे ती माझ्या नावावर कर. आणि ज्यावेळेस पिता आपली संपत्ती जी त्याच्या वाट्याची मुलाला देऊन टाकतो, थोडे दिवस. किती दिवस? थोडे दिवस. प्लीज लक्षपूर्वक ऐका. किती दिवस? थोडे दिवस. असं लिहिलंय का थोडे दिवसच झाले नाही का मुलाने बापाचं घर काय केलं? सोडून टाकलं. बापाचं घर त्यांनी सोडलं. बायबल सांगते का तो जगामध्ये गेला. कुठं गेला? जगामध्ये गेला. आणि या ठिकाणी असं लिहिलंय 13 वचन 13 वर्षामध्ये असं लिहिलंय की त्यांनी सर्व पैसे चैनबाजीमध्ये. कशामध्ये? चैनबाजीमध्ये. म्हणजे प्रत्येक जी संपत्ती त्याच्याकडे होती ही प्रत्येक संपत्ती वाईट गोष्टीमध्ये काय केली? खर्च करून टाकली. संपत्ती काय केली? खर्च केली. आणि बायबल सांगतं का ज्यावेळेस संपत्ती संपली. काय संपली? संपत्ती संपली. आता कोणाचं घर सोडलं त्यांनी? बापाचं घर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, लक्षपूर्वक ऐका. पहिले कुठं राहायचा? बापाच्या घरी. बापाच्या घरी होता तर संपत्तीमध्ये वाटा होता. संपत्तीमध्ये काय होता? वाटा होता. पण बापाचं घर त्यांनी सोडलं. बापाचं घर काय केलं त्यांनी? सोडलं. बापाचं घर सोडलं आणि संपत्ती काय झाली? संपली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाचं घर सोडलं आणि संपत्ती संपली. आणि संपत्ती संपली. पुढे काय झालं? वाचूया 14 वचन. आणि त्याने अवघे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, लक्षपूर्वक ऐका. मुलाची संपत्ती काय झाली? आता संपली. प्लीज इकडे पहा. मुलाची संपत्ती काय झाली? संपली. संपत्ती संपताच काय पडला? आता दुष्काळ पडला. आता हा मुलगा त्या दुष्काळाचा विरोध करू शकतो का? नाही. कारण त्याच्याकडे संपत्ती आहे का? नाही. बापाच्या घरात होती ती संपत्ती भरपूर होती, पण बापाचं घर सोडलं, बाहेर आला आणि संपत्ती संपली. आणि आता दुष्काळ पडलाय. काय पडलाय? दुष्काळ पडलाय. दुष्काळ पडलेला आहे. कदाचित तो पाण्याचा दुष्काळ पडला असेल. आता त्या ठिकाणी अन्न महाग झालं असेल. प्रत्येक गोष्टीची टंचाई पडली. जर याच्याकडे पैसा असता तर त्या दुष्काळामध्ये हा त्याचा प्रतिकार करू शकतो का नाही करू शकत? करू शकतो. दुष्काळ पडलाय. काय पडलाय? दुष्काळ पडलाय. जर याच्याकडे पैसा असता तर दुष्काळाचा हा प्रतिरोध करू शकतो का नाही करू शकत? करू शकतो. पण याच्याकडे पैसा आहे का? नाही. संपत्ती आहे का? नाही. संपत्ती संपली. संपत्ती काय झाली? संपली. संपत्ती संपून गेली. आता हा त्या दुष्काळाचा विरोध करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ आम्हाला कळतं की बापाच्या घरात राहणं खूप गरजेचं आहे. कारण जर बापाच्या घरात आम्ही राहिलो तर आमच्याकडे संपत्ती आहे. आमच्याकडे काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती आहे का? कारण आता मुलाची संपत्ती संपली. पण हाच मुलगा जर बापाच्या घरात असता आणि ती संपत्ती संपली असती तर बापाने अजून दिली असती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. आता कुठे राहतोय मुलगा?
बाहेर. बाहेर. कुठं राहतो? बाहेर. घरामध्ये असला आणि संपत्ती संपली असती तर परत कुणी दिली असती? बापाने दिली असती. आता घरात तो आहे का? नाही. म्हणून त्याचा संपत्तीचा वाटा संपलाय. संपत्तीचा वाटा काय झालाय? संपलाय. तुमचे लेकरं समोर आणा, 100 रुपये दिले, खर्च करून आला, उद्या पुन्हा म्हणतो का 100 रुपये द्या. देता का नाही देता? देता का नाही तुम्ही त्यांना? खर्च केले ना काल त्यांनी 100, समजा पॉकेटमध्ये ठरली असेल 200 रुपये 500 रुपये देऊन टाकली, पण त्यांनी काय केलं 15 दिवसाच खर्च करून टाकली आणि पुन्हा आला तर तुम्ही पुन्हा त्याला काय देणार? पैसे देणार. हेच बोलणार त्याला तुम्ही का असं असतं का महिन्याभरात तुला दिले होते, तू 15 दिवसात संपवले. पण तरी देखील बापाचं हृदय हे मोठं असतं आणि ते पुन्हा आपल्या लेकरांना काय देतं? पैसे देतं. त्याच प्रकारे हा मुलगा जर बापाच्या घरामध्ये असला तर जरी याची संपत्ती संपली असती तर बापाने पुन्हा त्याला संपत्ती दिली असती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आहे का बापाच्या घरात? नाही. बापाच्या घरात नाहीये म्हणून याच्याकडे संपत्ती नाही. आणि दुष्काळाचा हावी होतोय. येस. आता दुष्काळाचा हा विरोध करू शकत नाही. नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आज आजचा जो विषय आम्ही घेतला का बापाच्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. जर बापाच्या घरात तुम्ही राहणार तर तुमची संपत्ती कधी संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशात राहायचं? बापाच्या घरामध्ये. कशात राहायचं? बापाच्या घरामध्ये. मग बापाचं घर म्हणजे काय? बापाचं घर म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. की जसं उधळ्या मुलाला बापाच्या घरात राहणं गरजेचं होतं त्याच प्रकारे आम्हाला पण बापाच्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. मग आम्हासाठी बापाचं घर काय आहे? तर बापाचं घर म्हणजे प्रार्थना आहे. बापाचं घर म्हणजे प्रार्थना. प्रार्थना आहे. बापाचं घर म्हणजे आराधना आहे. बापाचं घर म्हणजे वचन आहे. बापाचं घर म्हणजे उपवास आहे. बापाचं घर म्हणजे त्याचे मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो की उधळ्या मुलाला कशात राहायचं होतं? बापाच्या घरामध्ये. घरामध्ये. त्याच प्रकारे आज आम्हाला कोणाच्या घरामध्ये राहायचंय? बापाच्या घरामध्ये. कोणाच्या घरामध्ये? बापाच्या मग घरामध्ये. पिता परमेश्वर कुठे? प्रार्थनेमध्ये. पिता कशामध्ये आहे? प्रार्थनेमध्ये. ज्यास तुम्ही प्रार्थनेला बसता त्या प्रार्थनेमध्ये कोणाचा सहवास येतो? पित्याचा. येतो का? येतो. म्हणजे तुम्ही प्रार्थना करता तुम्ही कोणाच्या सहवासामध्ये असता? देवाच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिजकिया राजा आजारी पडला. हिजकिया राजा काय पडला? आजारी पडला. लगेच त्यांनी भिंतीकडे तोंड करून काय केली? प्रार्थना केली आणि त्याचे आयुष्य वाढलं. त्याचं आयुष्य वाढलं. म्हणजे प्रार्थना तुम्हाला बापाच्या सहवासामध्ये आणते. Yes. प्रार्थना तुम्हाला कोणाच्या सहवासामध्ये आणती? बापाच्या प्रेज द सहवासामध्ये. लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना म्हणजे बापाचं घर आहे. प्रार्थना म्हणजे बापाचं घर आहे. दुसरं मी सांगितलं आराधना. पौल आणि सीला बंदिवान अवस्थेमध्ये होती. आराधना केली आणि काय तुटले? बंधनं तुटले. म्हणजे त्या ठिकाणी कोणाची उपस्थिती आली? देवाची. म्हणजे आराधना म्हणजे कोणाचं घर आहे? बापाचं घर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना म्हणजे बापाचं घर आहे. आराधना म्हणजे बापाचं घर आहे. कारण ते तुम्हाला देवाच्या सहवासामध्ये आणतं. Yes. आणि जर तुम्ही काही बंधनामध्ये असता तर ते बंधन काय होतात? तुटतात. तिसरा पॉइंट आहे वचन. बायबल सांगतं का पेत्र ज्यास प्रचार करत होता कर्नेलियसच्या घरामध्ये लोक वचन ऐकत होते. लोक काय ऐकत होते? वचन ऐकत आणि होते. ज्यास ते वचन ऐकत होते त्याच वेळेस त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. जर प्रेषितांचे कृत्य तुम्ही वाचलं असेल त्यामध्ये लिहिलंय का पेत्र उपदेश देत होता. लोक वचन ऐकत होते. लोक काय ऐकत होते? वचन ऐकत वचन. वचन ऐकताच त्यांनी प्रार्थना नाही केली. वचन ऐकताच लोकांवर काय आला लगेच? पवित्र आत्मा. म्हणजे वचन देखील कोणाचं घर आहे? बापाचं घर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना बापाचं घर आहे. आराधना बापाचं घर आहे. वचन बापाचं घर आहे. आणि चौथा पॉइंट आहे उपास. उपास आम्हाला कोणाच्या जवळ घेऊन येतात? देवाच्या. यस. उपास आम्हाला प्रभूच्या जवळ आणतात. कारण उपास म्हणजे देहाला मारणं आणि आत्म्यामध्ये वाढणं किंवा आत्म्यात देवाच्या जवळ जाणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे उपास देखील आम्हाला कोणाच्या घरामध्ये आणतात? बापाच्या घरामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळतंय? प्रार्थना, आराधना, वचन, उपवास कोणाचं घर आहे? बापाचं घर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लास्ट पॉइंट तो आहे सहभागिता. लास्ट पॉइंट कोणता आहे? सहभागिता. सहभागिता. सहभागिता म्हणजे ज्या ठिकाणी प्रभूच्या नावाने आपण एकत्र येतो तिथे कोणाची उपस्थिती आहे? देवाची. कारण पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये जे शिष्य एकत्र आले तिथे कोणाचा आत्मा आला? देवाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सहभागिता देखील कोणाचं घर आहे? बापाचं घर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आम्ही देवाच्या नावाने येतो तिथे कोणाचा आत्मा येतो? देवाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सहभागिता देखील कोणाचं घर आहे? बापाचं घर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणकोणते पॉइंट आहेत बापाचे घर? प्रार्थना, प्रार्थना. आराधना, आराधना. वचन, उपवास, सहभागिता. आणि लास्ट पॉइंट परमेश्वराने शिकवलेले मार्ग. जर तुम्ही त्या मार्गामध्ये आहात तर तुम्ही बापाच्या घरामध्ये आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो बायबल सांगतं मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जर तुम्ही बापाच्या वचनामध्ये आहात तर तुम्ही पिताच्या घरामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळलं इथपर्यंत?
मी तुम्हाला आत्मिकरित्या कनेक्ट करून दाखवतोय का बापाच्या घरामध्ये राहणं गरजेचं आहे. मग बापाचं घर म्हणजे प्रार्थना आहे. जर तुम्ही प्रार्थनेत आहात तुम्ही बापाच्या घरामध्ये आहात. जर तुम्ही आराधनेमध्ये आहात तुम्ही बापाच्या घरामध्ये आहात. जर तुम्ही वचनामध्ये, तुम्ही उपवासामध्ये, तुम्ही सहभागितेमध्ये, तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये आहात तर तुम्ही पित्याच्या घरामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोणाच्या घरामध्ये राहायचं आहे आम्हाला? बापाच्या घरामध्ये. कारण जर बापाचं घर सोडलं तर संपत्ती अधिक दिवस टिकणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून स्तोत्र संहितामध्ये दावीद या प्रकारे म्हणतो की जशी हरणी पाण्याच्या उगासाठी काय टाकते? धापा टाकते, तसा माझा जीव तुला भेटण्यासाठी, तुला भेटण्यासाठी. मग आम्ही कशा कशा माध्यमातून प्रभूला भेटतो? प्रार्थना, प्रार्थनेच्या. आराधना, वचन, उपवास, सहभागिता आणि मार्ग, हे सर्व आम्हाला प्रभूला भेटवतात. म्हणून देवाला भेटणं खूप गरजेचं आहे. देवाच्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. बापाच्या घरामध्ये राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया स्तोत्र 42 5वं वचन. हे माझ्या जीवा, तू का उदास झालास आणि माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर आणि त्याच्या दर्शनाने होणाऱ्या तारणामुळे त्याची अजून मी स्तुती करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा ब्रदर. हे माझ्या जीवा, तू का उदास झालास आणि माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर आणि त्याच्या दर्शनाने होणाऱ्या तारणामुळे त्याची अजून मी स्तुती करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद कोणाशी बोलतोय? देवाशी, मनाशी. मनाशी. हे माझ्या जीवा कोणाशी बोलतोय? मनाशी. दावीद जो आहे तो आपल्या हृदयाशी बोलतोय आणि तो म्हणतो कोणाची आशा धर? हा, त्याच्या दर्शनाची, त्याच्या दर्शनाची. म्हणजे देवाचं काय झालं पाहिजे? कारण त्याच्या दर्शनाने तारण प्राप्त होतं. तर दर्शनाने काय प्राप्त होतं? तारण प्राप्त होतं. आता त्या काळामध्ये प्रभू कुठं राहायचा? मंदिरामध्ये. कुठं राहायचा? मंदिरामध्ये. जुन्या करारामध्ये प्रभूचं निवासस्थान जे होतं ते कुठं असायचं? मंदिर. मंदिरामध्ये. पण आता नवीन करारामध्ये परमेश्वर प्रार्थनेला तुम्ही गुडघे टेकले, परमेश्वर तिथं आहे. आराधनेत तुम्ही उभे राहिले, परमेश्वर तिथं आहे. वचन तुम्ही वाचू लागले, देवाची उपस्थिती तिथं आहे. उपवासामध्ये तुम्ही गेले, परमेश्वर त्या ठिकाणामध्ये आहे. सहभागितेमध्ये तुम्ही आले, देवाचा प्रेझेन्स त्या ठिकाणामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्या प्रकारे दावीद उत्कंठता बाळायचा, कशाला जायची? मंदिराची. आज तुम्ही प्रार्थनेची उत्कंठता ठेवा, वचनाची, आराधनेची, उपवासाची, सहभागितेची. का? कारण ह्याद्वारे तुम्ही देवाच्या सहवासामध्ये आणि बापाच्या घरामध्ये राहता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे दावीदाला कळलं होतं का बापाच्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही बापाच्या घरामध्ये राहता, तुम्हाला संपत्ती आहे. तुम्हाला काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती आहे. आणि जर संपत्ती तुमच्याकडे आहे तर तुम्ही कोणत्या पण दुष्काळाचा प्रतिरोध करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाच्या घरामध्ये जर तुम्ही आहे, तुम्हाला संपत्तीचा काय आहे? वाटा वाटा आहे. आहे. उधळ्या पुत्र काय म्हटला? माझी मला काय दे? संपत्ती दे. कारण बापाच्या घरात संपत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाच्या घरात काय आहे? संपत्ती आहे. पण घर सोडता संपत्ती काय होऊन जाती? संपून जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्हाला बापाच्या घरात काय संपत्ती आहे? यस, त्या ठिकाणी उधळ्या पुत्राला बापाच्या घरात काय होती? संपत्ती होती. काय कोणाच्या घरात राहायचा? बापाच्या. मग आम्ही पण बापाच्या घरात नाही राहत का? मग आमच्याकडे काय संपत्ती? आमची संपत्ती आहे विश्वास. बापाच्या घरात आमची संपत्ती ती काय आहे? विश्वास. विश्वास. दुसरी संपत्ती आहे अधिकार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी संपत्ती आहे अधिकार. तिसरी संपत्ती आहे सामर्थ्य किंवा अभिषेक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, बापाच्या घरात तुम्हाला संपत्ती. ज्यास तुम्ही प्रार्थना करता, आराधना करता, वचन वाचता, तुम्हाला विश्वास मिळतो. विश्वास तुमची संपत्ती आहे. विश्वास तुमची काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती आहे. बायबल सांगतं साप आणि विंचूवर तुला अधिकार आहे. पण ते अधिकार कधी आहेत? ज्यास तू बापाच्या कशामध्ये येतो? घरामध्ये येतो. म्हणजे अधिकार तुमची काय आहे? संपत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसरी गोष्ट अभिषेक. बापाच्या घरात आम्हाला काय मिळतो? अभिषेक मिळतो. ही तुमची काय आहे? संपत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? पहिली संपत्ती विश्वास. दुसरी संपत्ती अधिकार. तिसरी संपत्ती सामर्थ्य किंवा अभिषेक. आणि चौथी संपत्ती ज्ञान मिळतं. देवाच्या सहभागितेमध्ये तुम्हाला काय मिळतं? ज्ञान मिळतं. ज्ञान तुमची काय आहे? संपत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी जसं उधळ्या पुत्राला बापाच्या घरात संपत्ती होती, मग आम्ही ज्याच बापाच्या घरामध्ये येतो आम्हाला काय संपत्ती आहे? तर आम्हाला विश्वास ही आमची संपत्ती आहे. अधिकार आमची संपत्ती आहे. सामर्थ्य किंवा अभिषेक ही आमची संपत्ती आहे. देवाच्या वाचनाद्वारे येणारं ज्ञान ही आमची संपत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शेवटची संपत्ती सुरक्षता. योब कोणाच्या मार्गात चालायचा? देवाच्या. आणि ज्या सैतानाने योबाच्या कुटुंबाला हात लावला, पण त्याला कळलं की इथं जाळ टाकलं. इथं काय टाकलं? जाळे टाकले. म्हणजे सुरक्षता ही योबाची काय आहे? संपत्ती आहे.
Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय बापाच्या घरात काय आहे? संपत्ती आहे, संपत्ती. काय काय तुमची संपत्ती? विश्वास. दुसरी संपत्ती अधिकार. यस, तुम्हाला सैतानाच्या प्रत्येक गोष्टीवर देवाने काय दिलेत? अधिकार. तिसरी संपत्ती अभिषेक किंवा सामर्थ्य. चौथी संपत्ती ज्ञान. पाचवी संपत्ती प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज बापाच्या घरात ही तुमची संपत्ती. आणि दुष्काळ किती मोठा तुमच्यावर पडू द्या, ह्या संपत्तीद्वारे तो दुष्काळ तुम्ही अडू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या विश्वासाद्वारे तुमचे प्रत्येक मार्ग मोकळे होऊ शकतात. तुमच्याकडे असणाऱ्या अधिकाराद्वारे सैताची प्रत्येक दृष्ट योजना तुम्ही पाडू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे असणाऱ्या सामर्थ्याद्वारे, अभिषेकाद्वारे तुम्ही प्रत्येक बंधन तोडू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे असणाऱ्या ज्ञानाद्वारे तुम्हाला कधी कोणी फसू शकणार नाही. आणि देवाचा सुरक्षा कवच तुमच्यावर आहे. आणि म्हणून सैताची कोणतीच कपट युक्ती तुमच्या विरुद्ध उपयोगात नाही किंवा चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाच्या घरामध्ये संपत्ती. बापाच्या घरामध्ये काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती. पण बापाचं घर सोडलं तर संपत्ती काय होणार? संपणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उधळ्या पुत्रांनी संपत्ती घेतली. काय घेतली? संपत्ती आणि घेतली, पुढे गेला, लगेच बाहेर गेला. बाहेर गेला, चैनबाजी केली आणि ज्या संपत्ती संपली लगेच दुष्काळ पडला. लक्षात ठेवा, संपत्ती संपताच काय येतो? दुष्काळ येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिकरित्या हे जे वचन आहे ना, कसं आहे सर्व? आत्मिकरित्या. त्यांनी बापाचं घर सोडलं, चैनबाजी केली, संपत्ती काय झाली? संपली. जर आम्ही बापाचं घर सोडलं म्हणजे आम्ही काय बंद केलं? प्रार्थना बंद केली, आराधना बंद केली, वचन बंद केलं, उपवास बंद केले, सहभागिता बंद केली, देवाचे मार्ग बंद केले, तुमची संपत्ती संपली. तुमची संपत्ती संपली. आणि संपत्ती संपली का दुष्काळ येणारच. संपत्ती संपली. बायबल सांगतं, संपत्ती संपली लगेच काय आला? दुष्काळ आला. मुलगा टिकला का दुष्काळात? नाही. त्याच प्रकारे आज अनेक लोक संपत्ती घेतात, प्रार्थनेला येतात, आराधना करतात, वचनामध्ये येतात, सहभागितेमध्ये संपत्ती येतात, आणि जशी संपत्ती आली लगेच बापाचं घर सोडून कुठं जातात? बाहेर जातात. नंतर बापाच्या घराचं महत्व राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाच्या घरामध्ये राहा. कशामध्ये राहा? बापाच्या घरामध्ये. बापाच्या घरामध्ये संपत्ती. बापाच्या घरामध्ये काय आहे? संपत्ती आहे. संपत्ती आहे. आणि बापाचं घर सोडताच तुमची संपत्ती अधिक वेळ टिकणार नाही. आणि जर संपत्तीच नाहीये तर मग आजार आला, व्यसन आलं, कुटुंबात व्यभिचार आला, कुटुंबात त्रास आले, वेगवेगळे बंधन आले, सैतानाचे आक्रमण आले, तुमच्यामध्ये प्रतिरोध करण्याची ताकद नाही. नाही. मला प्रार्थना येते पण अभिषेकच नाही. तुला प्रार्थना यायची, तू प्रार्थना शिकला होता सहभागितेमध्ये येऊन, तुला आराधना येते, तुला वचन माहिती, तुला उपवास माहितीये, बापाचं घर सोडलं इतक्या दिवस, आता अरिष्ट आल्यानंतर तू पुन्हा हात जोडणार, तू पुन्हा आराधना करणार, तू पुन्हा उपवास करणार, पण ते म्हणतो बापाचं घर सोडलं म्हणून आता ही संपत्ती उपयोगी पडणार नाही. तुझ्याकडे फक्त फॉर्मॅट आहे. तुझ्याकडे काय? फक्त फॉर्मॅट आहे. प्रार्थनेचा फॉर्मॅट आहे, आराधनेचा फॉर्मॅट आहे, वचन वाचण्याची तुला माहिती आहे, उपवास तुला माहितीये, पण ते म्हणतो अभिषेक नाहीये तुझ्याकडे, अधिकार नाहीये तुझ्याकडे, कारण बापाचं घर सोडलं म्हणून तू आपले अधिकार गमावलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये दुष्काळ आलेत. त्यांनी कोणाचं घर सोडलंय? बापाचं घर. येस, त्यांनी प्रार्थना बंद केली, त्यांनी आराधना बंद केली, वचनामध्ये आता एवढा इंटरेस्ट नाहीये, उपवास करूशी वाटत नाही, सहभागितेमध्ये पण येऊशी वाटत नाही, बापाचं घर सोडलं. पण जसे दुष्काळ आले लगेच काय जोडतात? हात जोडतात. लगेच हात, लगेच आराधना, लगेच शास्त्र 3 वेळेस वाचणार, लगेच उपवास. पण ते म्हणतो बापाचं घर केव्हा सोडलं? आता जर तू बसतो, तुझ्याकडे अभिषेक नाही, तुझ्याकडे सामर्थ्य नाही. का? कारण तू यायच्या पहिले पश्चाताप नाही केला. यायच्या पहिले तू पश्चाताप केलेला नाही. उधळ्या पुत्र ज्या बापाच्या घरी आला लगेच घरात शिरला का? नाही. कारण आज अनेक लोक जे संकट येतं लगेच बापाच्या घरात शिरतात, पण देव म्हणतो की तुम्हाला माझ्या घरात प्रवेश नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण आम्ही बापाचं घर सोडलंय, बापाच्या घरात जायचं तर असाच प्रवेश नाही. उधळ्या पुत्र राहिला, बाहेर राहिला, त्याला कळलं की बाहेर जगामध्ये मला टिकाव नाही, या दुष्काळाचा मी विरोध नाही करू शकत, मला कोणाच्या घरी गेलं पाहिजे? बापाच्या घरी. आणि म्हणून त्यांनी बापाच्या घरी जायच्या पहिले एक गोष्ट केली. वाचू या ठिकाणी आपण पुन्हा या ठिकाणी लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 18 आणि 19 वचन वाचू. व त्याला म्हणेल, बापा, मी आकाशाविरुद्ध व तुझ्यासमोर पाप केले आहे, आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यायला योग्य नाही, मला तू आपल्या एका मोलकऱ्यासारखा ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाच्या घरात असाच गेला का? नाही. पहिले हृदयामध्ये काय केला? पश्चाताप केला. म्हणजे बापाचं घर सोडलं याची जाणीव त्याला आहे.
याची जाणीव त्याला आहे आहे का? मी बापाचं घर सोडलंय, पण आता असाच बापाच्या घरात मला प्रवेश मिळणार नाही नाही. बापाच्या घरात जायचं तर पश्चाताप करणं गरजेचं आहे. म्हणजे सांगायचं काय, आम्ही प्रार्थना सोडतो, आम्ही आराधना सोडतो, वचन सोडतो, सहभागिता सोडतो, पण संकट आले का सगळ्यातून पहिले प्रार्थनेला. संकट आलं का सगळ्यातून पहिले प्रार्थनेला. घरामध्ये 3दा शास्त्र वाचलं जातं, लगेच उपास पूर्ण कुटुंबात. पण ते म्हणतो बापाच्या घरात तू कसं काय येऊ शकतो? जोपर्यंत तू पश्चाताप करत नाही, बापाच्या घरात तुला प्रवेश मिळणार नाही. म्हणजे आम्ही स्वार्थी होत. हे शास्त्र फक्त कधी उघडलं जातं? मग संकट आल्यावर. Praise the Lord. हालेलुया. तुझे हात जुडतात, पण कधी जुडतात? फक्त संकट आल्यावर. संकट आल्यानंतर लगेच तुला प्रार्थना येते, संकट आल्यानंतर लगेच तुला चर्च आठवतं, संकट आल्यानंतर लगेच तुला उपवास आठवतात. पण ते म्हणतो तू स्वार्थी आहे, तू बसतोस, तुला फॉर्मॅट माहितीये, पण अभिषेक तुझ्याकडे नाहीये. कारण का? तू बापाचं घर काय केलंस? सोडलेलं आहे. आणि तू येऊन राहतो, पण असं राहतो चोरासारखा. कसा राहतो? चोरासारखा. यायचं तर समोरच्या गेट नाहीये, पश्चातापी अंतःकरणाने ये, बाप तुझी वाट दारात बघत. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रभूला असं नाही म्हणायचं की तू प्रार्थना करू नकोस, पण प्रार्थना करण्या अगोदर तर म्हण प्रभूला, प्रभू इतके दिवस कधी नाही आली तुझी आठवण, मला क्षमा कर, मी स्वार्थी व्यक्ती प्रभू, पण आज तुझी जाणीव मला झाली का प्रार्थना आहे तर सर्व काही आहे. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही भग्न अंतःकरण करताल, पश्चातापी हृदय करताल, देवाला आवडणार. कारण दावीद ज्या प्रकारे स्तोत्र संहिता जर आम्ही वाचलं, स्तोत्र 51 काढूया आपण, 16 आणि 17 पश्चातापाबद्दल. धरली असतीस तर मी तो दिला असता, होमार्पणाने तुला संतोष होत नाही. देवाचे यज्ञ म्हणजे फुटलेला आत्मा, फुटलेले आणि पश्चातापी हृदय, हे देवा तू तुच्छ मानणार नाहीस. Praise the Lord. हालेलुया. काय लिहिले या ठिकाणी? देवाला जो पश्चाताप पाहिजे, फुटलेलं अंतःकरण. काय पाहिजे? फुटलेले आत्मा. म्हणजे आम्ही चुकतो, देवासमोर आम्ही काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. आम्ही प्रार्थना केव्हाच सोडली, पण स्वार्थ आला तर लगेच हात जोडले. मग पश्चाताप करायला नको का? करायला पाहिजे. येस, आपण पश्चाताप केला पाहिजे का नाही केला पाहिजे? केला पाहिजे. पण आपण पश्चाताप करत नाही. उधळ्या पुत्र ज्या बापाच्या घरी आला लगेच घरात शिरला का? पहिले कोणाच्या गळ्यात पडला? बापाच्या. येस, बापाने पाहिलं मुलाला, हे आत्मिकरित्या आहे का तो लगेच घरात नाही शिरत, पहिले कोणाच्या गळ्यात पडतो? बापाच्या गळ्यात. आणि तो रडतो त्या ठिकाणी. म्हणजे हे त्याचा पश्चाताप आहे का प्रभू बापा मी तुझं घर सोडलं, मी माझी चूक मान्य करतो. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे काय? प्रार्थना करा, आराधना करा, उपवास करा, पुन्हा या प्रभूकडे, पण तसंच तोंड घेऊन येऊ नका. पहिले काय करा? पश्चाताप करा. मुलगा तसाच घरात नाही शिरला, डायरेक्ट गेला का आतमध्ये? नाही. पहिले बापाच्या गळ्यात पडला का? होय मी मान्य करतो का मी चुकलो, मी तुझं घर सोडलं. त्याच प्रकारे आज स्वतः देवासमोर तुटा का? देवा मी प्रार्थना बंद केली, मी आराधना सोडून टाकली, देवा मी वचन नाही वाचत आता, देवा उपवास तर मी बंदच करून टाकले, परमेश्वर सहभागिताला मी जात नाही. आणि संकट आलं का लगेच बरोबर आपण शिरतो. ते म्हणतो कोणत्या प्रकारे तू माझ्या मंदिरात येतो? तुझ्यात भग्न अंतःकरण नाही. पश्चातापी अंतःकरण असणं गरजेचं. Yes. ज्यावेळेस तुम्ही तुटताल, हृदयामध्ये पश्चाताप करताल का देवा तुझ्या घराची जाणीव मला नव्हती, पण आज मला ती पटली, मी पुन्हा तुझ्याकडे येतो. देव पुन्हा तुम्हाला नवीन जागा देणार, देव पुन्हा तुम्हाला नवीन अंगठी देणार. पण पश्चाताप असणं गरजेचं आहे. आज पुष्कळ ख्रिस्ती विश्वासणारे देवाचं घर सोडतात, पण फॉर्मॅट माहितीये, कधी या कधी जा, पण ब्लेस नाही होत. त्यांना पाळकाचीच गरज लागते. Praise the Lord. हालेलुया. पुष्कळ कुटुंबात अशा समस्या आहेत ना, ते प्रार्थना करतायत, त्यांना पण वचन माहितीये, ते उपवास करतायत, रिझल्ट नेत राहिला. पुष्कळ अशा ख्रिस्ती विश्वासणाऱ्या फॅमिली आहेत, त्यांच्या घरामध्ये त्यांच्या प्रार्थनेचा रिझल्ट नाही. का रिझल्ट नाहीये? कारण देव म्हणतो पश्चाताप करून तू बापाच्या घरात आलेला नाहीस. नाही. तुला प्रार्थनेचा फॉर्मॅट माहितीये फक्त, म्हणून तू तुझी प्रार्थना करतो, पण आहे का त्याचा काही गुण? तू उपवास करतोय, आहे का काही रिझल्ट घरामध्ये? तू मग 3 वेळेस वचन वाचतो, आहे का काही परिणाम त्या वाचनाचा? का? कारण तू बापाच्या घरात पश्चाताप करून शिरला नाही, तसाच शिरला, म्हणून तुला ते सामर्थ्य प्राप्त झालेलं नाही. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस मुलगा समोरच्या दाराने आला, बापाला भेटला, गळ्यात पडला, बापाने मुके घेतले आणि लगेच सांगितलं जागा तयार करा. काय तयार करा? जागा तयार करा. अंगठी तयार करा, जोडवे तयार करा, याची अधिकार याला मला पुन्हा परत द्यायचे आहेत. लपून आत शिरला असता तर जागा मिळाला असता का? नाही. म्हणजे बापाला वाटलं असतं का अजूनही बंडखोरपणाचा आत्मा गेलेला नाही. Praise the Lord. हालेलुया. यस, उधळ्या मुलगा जर बापाच्या घरात लपून शिरला असता तर बापाने या प्रकारे त्याचा सन्मान केला नसता. पण त्याचं समोरून येणं हे त्याचं पश्चातापाला दर्शवतं का मी लपून नाही येणार, मी समोरून येणार, मी चुकलोय, मी पदरी घेणार. Praise the Lord. हालेलुया. म्हणून आज बापाच्या घरामध्ये राहा. बापाच्या घरामध्ये राहिले तुमच्याकडे संपत्ती आहे. बापाच्या घरात तुमची संपत्ती कधी संपणार नाही.
संपत्ती घ्या, उपयोगात आणा. जे काही दुष्काळ तुमच्यावर पडतात, आजार येतात, संकट येतात, जर तुम्ही बापाच्या घरामध्ये आहात तर ही संपत्ती तुम्हाला शक्ती देईल. तुम्ही विरोध करू शकताल आणि प्रत्येक दुष्काळ तुम्ही मात देऊ शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर दुष्काळ तुमच्यावर हवी आहे तर समजून घ्या, तुम्ही कोणाचं घर सोडलंय? बापाचं घर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बापाच्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. या मुलाला बापाच्या घराचं महत्व नव्हतं. ज्यावेळेस दुष्काळ पडला मग त्याला बापाच्या घराचं काय झालं, महत्व पटलं. वाचू आपण ते वचन या ठिकाणी. आपण पुन्हा लूक शुभवर्तमान 15वा अध्याय. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन. एक मिनिट, सॉरी 17 वचा 17. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. हा बस. काय लिहिलं या ठिकाणी? नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. म्हणजे आता कशावर आला तो? शुद्धीवर आला. इतके दिवस शुद्धीवर होता का? नाही. दुष्काळ पडला का माणूस शुद्धीवर येतो, पडला का माणूस कशावर येतो? शुद्धीवर येतो. इतके दिवस चैनबाजी केली, शुद्धीत नव्हता, पण दुष्काळ पडताच लगेच शुद्धीवर आला. म्हणजे काय, आज आम्ही प्रार्थनेला येतो, आम्ही आराधना करतो, आम्ही वचन वाचतो, पण कधी कधी काय होतं, हळूहळू ना प्रार्थनेचं मोल नाही राहत, आम्हाला सहभागितेचं मोल नाही राहत, उपवासाचं मोल नाही राहत. हळूहळू प्रार्थनेचं गांभीर्य कमी होऊन जातं. का? कारण आम्ही सुरक्षित घेऱ्यामध्ये असतो, म्हणून बापाच्या घराचं महत्व नाही पटत, प्रार्थनेचं मोल नाही पटत. असं वाटतं चाललंय, ओके चाललंय. पण जसं ती बंद झाली आणि थोडं बाहेर गेलं आणि एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादा आजार आला, कुटुंबात काही समस्या शिरले, कुणी व्यभिचाराच्या मागं जाऊ लागलं, मुलं मुली वाईट मार्गाला जाऊ लागले, लगेच बापाच्या घराची जाणीव होऊन जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ना या ठिकाणी? कधी हॉस्पिटलमध्ये जा, तिथे जाऊन पेशंट बघा, कोणाच्या शरीरामध्ये रक्त तयार नाही होत ना, मग आम्हाला जाणीव होती बापाच्या घराची, का प्रभू मला किती चांगलं शरीर दिलं का माझ्या शरीरात रक्त तयार होत. कोणा शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही, त्याला इन्सुलिन्स घ्यावं लागतात, डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला वाटतं प्रभू प्रेज गॉड का माझ्या शरीरात इन्सुलिन्स ऑटोमॅटिक तयार होतं. जस्ट तुम्ही बाहेर लोकांना पाहताल ना का ते कोणत्या दुष्काळात अडकलेत, मग तुम्हाला जाणीव होईल का बापाच्या घरात मी किती आशीर्वादित आहे. पण अनेक लोकांना बापाच्या घराची जाणीव नाही. दुष्काळ पडल्याशिवाय पुष्कळ लोकांना जाणीव होत नाही. परवा एक ब्रदरला मी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो, त्यांसाठी प्रार्थना केली, आजारी होते ते, आणि त्यांना इन्करेज केलं, आणि त्यांनी त्यांच्या मुखाने सांगितलं का हा आजार आला ना, बरं झालं मी आजारी पडलो. कारण काय झालं होतं, मला हळूहळू ना प्रार्थनेचं महत्त्व माझ्या जीवनातून कमी झालं होतं. पण जसंच मला आजार आला, लगेच मला कुणाची आठवण झाली, देवाची. आणि मग मला पश्चाताप झाला का प्रभू इतक्या दिवस प्रार्थनेचं महत्त्व जरा कमी झालं होतं. जस घरचे माहिती चल प्रार्थनेचं नाही, तुम्ही जा, तुम्ही करा, मला जाणीव नव्हती. पण जसं मी आजारी पडलो लगेच हात जोडले, कोणाकडे? देवाकडे. लगेच मला आठवलं, इतके दिवस नाही जोडले हात, पण आता बरोबर तुला माझी आठवण आली. तो म्हटला का बरं झाला आजार आला, का कारण मला बापाच्या घराची जाणीव झाली. म्हणलो ब्रदर तुम्हाला याची जाणीव झाली ना, देवाच्या मध्ये आनंदी आहे, तर तुम्हाला महत्व पडतंय बापाच्या घराचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाच्या घरामध्ये संपत्ती आहे. बापाच्या घरामध्ये काय आहे? संपत्ती आहे. विश्वास तुमची खूप मोठी संपत्ती आहे. विश्वासाद्वारे तुमचे प्रत्येक मार्ग मोकळे होऊ शकतात. तुमच्याकडे अधिकार आहे, तुमचे अधिकार तुम्ही उपयोगात आणून सैतानाची प्रत्येक दृष्टी योजना फेल करू शकता. तुमच्याकडे सामर्थ्य, तुमच्याकडे अभिषेक आहे, तुमच्या उपस्थितीद्वारे तुम्ही तुमचं कुटुंब मोकळं ठेवू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, ही संपत्ती तुमची. ही काय आहे? तुमची संपत्ती आहे. संपत्ती. तुमच्याकडे ज्ञान आहे, कसं कुटुंबाला चालवायचं, कसं कुटुंबाला वाईट गोष्टीपासून वाचवायचं. तुमच्यामुळे कुटुंब सुरक्षित आहे. योब बद्दल मी सांगितलं, योब जो होता सात्विक होता, धार्मिक होता, पण ज्या सैतान त्याच्या कुटुंबाला हात लावला, तो काय म्हणतो परमेश्वराला, सैतान कुटुंबाला काय टाकलंय? कुंपण टाकलंय. कुंपण टाकलंय. काय टाकलंय? कुंपण. मुलं होते का प्रार्थनेत? नाही. कोण करत होतं प्रार्थना? योब. म्हणजे योबाची संपत्ती आहे का त्याच्यामुळे त्याचं कुटुंब सुरक्षित आहे. पण बायबल सांगतं का जसंच परमेश्वराने योबावर असणारा अनुग्रह काढला, तेव्हा तुझा अनुग्रह फक्त तुझ्यावर, तुझ्या मुलांवर जी तुझी ब्लेसिंग आली मी ती स्टॉप करतो. बायबल सांगतं का 1 मिनिटासाठी पण त्याचे मुलगा टिकाव नाही धरू शकले. अरिष्ट आलं, सगळं गेलं. अरिष्ट आलं, सर्व संपलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण मुलांना, योबाच्या मुलांना बापाचं महत्व कधीच नव्हतं. रोज खाणं पिणं एन्जॉय करत होते, पण बाप रोज वेदीवर काय अर्पण द्यायचा याचं महत्व त्यांना नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज बापाच्या घराचं महत्व आम्हाला असणं गरजेचं आहे. कारण बापाच्या घरात तुम्ही सुरक्षित आहात, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे अभिषेक आहे, तुमच्याकडे सामर्थ्य आहे, आणि म्हणून सैतान तुमच्या कुटुंबाला स्पर्श करू शकत येतील, दुष्काळ येतील, पण तुमच्याकडे लढण्याची ताकद आहे. हालेलुया. म्हणून दावीद खूप सुंदर स्तोत्र संहितामध्ये का लिहितो की जसं हरणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते, माझा जीव तुला भेटण्यासाठी धापा टाकतो. त्याला माहिती आहे जगात कुणी नाही बरं का, फक्त देवा तूच आहेस.
माझं कुटुंब असेल पण साथ देऊ शकत नाही, मस्त लोकांची इच्छा आहे का माझा साथ द्यावा, पण कुणी माझ्या बाजूने उभं राहत नाही. परमेश्वर फक्त तूच आहे, तू मला सुरक्षा देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाच्या घरामध्ये राहा. प्रार्थना सोडली का, प्रार्थना स्टार्ट करा. आराधना कमी केली का, आराधना स्टार्ट करा. वचन नाही वाचत का, प्लीज वचन मनन करायला स्टार्ट करा. सहभागिता कमी झाली का, प्लीज सहभागितेत पुन्हा या. उपवास नाही होत का, प्रभूकडे प्रार्थना करा, परमेश्वर शक्ती देईल आणि तुम्ही देवाच्या सहवासामध्ये येता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाच्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. बापाचं घर सोडलं, संपत्ती टिकत नाही. नाही. बायबल सांगतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये स्किवा नावाचा याजक होता आणि त्याचे मुलं होते आणि ते एका दुष्ट आत्म्याला काढण्याचा प्रयत्न करत होते. आपण वाचूया प्रेषितांचे कृत्य 19 अध्याय 13, 14 आणि 15 वचन. तेव्हा कित्येक मंत्रवादी, फिरस्ते, यहुदी यांनी दुष्ट आत्मे लागलेल्यांवर त्यांच्यातून ते काढण्यासाठी प्रभू येशूचे नाव घेण्याचे प्रयत्न केले. ते असे म्हणू लागले की ज्या येशूला पौल गाजवतो त्याची मी तुम्हा शपथ घालतो. आणि कोणी यहुदी याजक किंवा याचे 7 मुलगे होते, ते असे करीत होते. पण दुष्ट आत्म्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, येशूला मी ओळखतो आणि पौल मला ठाऊक आहे, पण तुम्ही कोण आहात? आणि तो दुष्ट आत्मा ज्याला लागला होता त्या माणसाने त्यांच्यावर उडी घालून दोघात जिंकले आणि त्यांच्यावर असा जोर चालवला की ते उघडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले. ओके. स्किवा नावाचा याजक होता, त्याचे मुलं होते. म्हणजे हे पण कोण आहेत? याजक आहेत. हे पण कोण आहेत? याजक आहे. त्यांनी प्रार्थना करून ते काढण्याचा प्रयत्न केला. निघालं का ते? नाही. म्हणजे याचा अर्थ याची लेकरं देवाच्या सहवासामध्ये राहत नाहीत. नाही. प्रार्थनेद्वारे काढण्याचा प्रयत्न केला, अधिकार उपयोग आणण्याचा प्रयत्न केला, पण बायबल सांगतं का त्या ठिकाणी तो दुष्ट आत्मा निघू शकला. उलट त्यांच्यावर त्यांनी काय केला? आक्रमण केला. त्या दुष्ट आत्म्याने उलट काय केलं? त्यांच्यावर आक्रमण केला. म्हणजे काय? यांच्याकडे प्रार्थना आहे पण अभिषेक नाही. म्हणजे त्यांनी कोणाचं घर सोडलंय? बापाचं घर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे फक्त फॉर्मॅट आहे. तुमच्याकडे फक्त काय आहे? फॉर्मॅट आहे. म्हणजे प्रार्थना आता पाठांतर जमून जाते. प्रार्थनेचं पाठांतर जमलं बाबा, ते कसं चालू करायचं आणि कसं एंड करायचं. आम्हाला फॉर्मॅट आला म्हणजे प्रार्थना आली नाही. अभिषेक असणं गरजेचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर तुमच्याकडे अभिषेक नाही, तुमच्याकडे फक्त प्रार्थनेचा फॉर्मॅट आहे, फॉर्मॅट काम नाही करत. दुष्ट आत्मा गेला का? नाही. नाही गेला. आलिशाने गेजईला काम सांगितलं का, जा त्या घरामध्ये त्या मुलांवर अशी पाखर घाल म्हणजे त्यात जीवन येईल. गेजई गेला, पाखर घातली, पण मुलात जीवन नाही आलं. आलिशा गेला, आलिशाने केलं, मुलात जीवन आलं. मग गेजई नव्हता का? गेजईने केलं नव्हतं का? केलं होतं. गेजई नावाला फक्त आलिशा संगती होता, आत्म्यात तो आलिशा बरोबर नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे बापाच्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. तुमची प्रार्थना आत्म्यातून होणं गरजेचं आहे. तुम्ही देवाच्या पायाची उत्कंठा धरली पाहिजे. कधी मी बायबल वाचणार, कधी मी प्रार्थनेला बसणार, कधी देवा थोडं वेळ तर तुझ्याशी मी बोलणार, कारण त्या सहवासामध्ये अभिषेक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संपत्ती, अभिषेक तुमची संपत्ती आहे, अधिकार तुमची संपत्ती आहे. पण जर तुम्ही बापाच्या घरात बसतच नाही आणि संकट आल्यानंतर लगेच अधिकार नाही काम करणार. अधिकार जसं त्या स्किवाच्या मुलांना उरफाट सैतानांनी मारलं, आज त्याच प्रकारे अनेक कुटुंबाला सैतान बडवतोय. त्यांच्या प्रार्थना फळ आणत नाहीत. म्हणून बापाच्या घरामध्ये राहा, प्रार्थना स्टार्ट करा. वेळ कोणालाच भेटत नाही, वेळ काढावा लागतो. मूड कोणाचाच नसतो प्रार्थनेला बसायचा, कारण देह विरोध करतो, पण मूडचा डिसमूड करून प्रभूच्या पायापाशी बसावं लागतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असाच अभिषेक येणार नाही, असंच संपत्ती मिळणार नाही. बापाच्या घरामध्ये स्वतःचं मन तयार करावं लागेल की प्रभू मला कृपा दे का अधिक तुझ्या पायापाशी बसण्याची उत्कंठता मी धरावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बापाचं घर जर सोडलं ना, बाहेर दुष्काळ आहे, बाहेर 100% दुष्काळ आहे, बाहेर व्यसन आहे, बाहेर आजार आहे, बाहेर कर्ज आहे, बाहेर व्यभिचार आहे. तुमच्या मुलींना कोण घेऊन जाईल, तुमच्या मुलांचं कुणी काय करून टाकल, तुमच्या पतींचं काय करल. सैतान टपून बसलाय. सैतान काय करतोय? टपून बसलाय. कुंपण असणं गरजेचं आहे. म्हणून ज्या प्रकारे योब बापाच्या घरात राहायचा, देवाच्या मार्गात चालायचा, तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी बापाच्या घरात राहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त अशी प्रार्थना करू नका की त्यांना सुरक्षा दे, अशी पण प्रार्थना करा की देवा त्यांची बुद्धी, त्यांची अक्कल शुद्धीवर येऊ दे. कारण जोपर्यंत मी पृथ्वीवर आहे तोपर्यंत माझ्याद्वारे माझ्या कुटुंबाला कुंपण आहे. एकदा का मला उचललं मग तिथं कळतंय ना, योबाची कुंपण त्याच्या कुटुंबावर होतं, पण त्याच्यामध्ये प्रभूने काय केलं, योबाचं कुंपण थोडंसं स्टॉप केलं. योबाचं कुंपण काय केलं, थोडंसं स्टॉप केलं. त्याच्या मुलं 2 मिनिटासाठी टिकले का तिथं? नाही.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभूला काय सांगायचं, आज कृपेचा काळ आहे म्हणून तुम्ही प्रार्थनेचं विधी बांधता, कुटुंबाला वाचवता, आणि जस प्रभू आला तुम्ही उचलले गेले, तुमच्या कुटुंबासाठी कोण विधी बांधणार मग? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमची प्रार्थना कुटुंबाला वाचवती, पण एकदा का तुम्ही उचलले गेले, कोणती प्रार्थना तुमची तुमच्या कुटुंबाला वाचव? त्यांना बापाच्या घराचं महत्व पटलं पाहिजे म्हणून ही प्रार्थना करा, प्रभू जसं मला तुझं महत्व पटतं, माझ्या कुटुंबाच्या लोकांना पण तुझं महत्व पटू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? युवक इतके दिवस प्रार्थनेत होता, कुंपण होतं, पण ते रॅप्चरला दर्शवतं. कशाला दर्शवतं? रॅप्चर म्हणजे जसं रॅप्चर होईल, तुमचं जे कुंपण जे तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबावर होतं ते राहणार नाही, ते राहणार नाही. त्यांना व्यक्तिगत देवाच्या पायापाशी बसावं लागेल. पण तो पण खूप वेळ झालेला असं. म्हणून अशी प्रार्थना करा का देवा सद्बुद्धी यावी. जसं पाऊल म्हणतो का देहाचा नाश व्हावा ना म्हणून सैतानाच्या स्वाधीन करतो, म्हणजे देह तुटावं आणि आत्म्यात जवळ यावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कुटुंबासाठी या प्रकारे प्रार्थना करा का देवा यांना तुझं महत्व पटू दे, यांना तुझं काय पटू दे? महत्व पटू दे. महत्व पटू दे. का? कारण आज कुटुंबासाठी कुणी ना कुणी प्रार्थना करतंय म्हणून आज तुझं महत्व या लोकांना नाहीये, पण देवा हे घातक आहे यांच्यासाठी, यांना तुझं महत्व पटणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपली प्रार्थना कमी होऊ देऊ नका, आपली आराधना कमी होऊ देऊ नका, आपले उपवास बंद होऊ देऊ नका, वचनाची ओढ कमी होऊ देऊ नका. जरी येत नसेल प्रयत्न करा, प्रभूकडे मागा, पण प्रभूचे पाय धरून बसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव प्रगट करतो, कुणी असा एक्सपर्ट नाहीये कारण त्याचं खूप भारी, याची प्रार्थना खूप भारी, त्याचं वचन कुणी भारी नाहीये. देवाचा अभिषेक सगळ्यांना वेगळं करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, आम्ही लोकां म्हणजे सेवकांकडे आम्ही जसं बघतो ना, आम्हाला वाटतं नाही ते जरा सुपर नॅचरल आहे, तसं आम्ही नाही होऊ शकत. तो सुपर नॅचरल नाहीये, तो पण साधाच माणूस होता, पण अभिषेकाने त्याला वेगळं करून टाकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देवाच्या पायापाशी बसणार तर देवाचा अभिषेक तुमच्यावर पण येईल आणि तुमची पण प्रार्थना प्रभावी होऊन जाईल, तुमचं पण वचन सामर्थ्याने जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज कशामध्ये बसा? देवाच्या चरणाजवळ. प्रार्थना सुरू करा. त्रास येतील, जसं मागच्या आठवडे काय पडला, पाऊस, लगेच काय बंद झाली. प्रेज द लॉर्ड. अडचणी येतील, अशा गोष्टी येतील का सहवास तुटल, अडचणी येतील, पण देव बघतो का माझ्यासाठी तू काय करू शकतोस. मला सांगा, कामाला आपण रेनकोट घालून नाही जात का? जातो. जातो का नाही जात? जातो. कामाला आपण रेनकोट घालून जातो, पण देवाच्या सहभागितेमध्ये यायचं असेल तर आपली थोडी पण तयारी नसते. आपला एक्सक्यूज म्हणजे कसं साईड कट मारता येईल याची पूर्ण आपली तयारी असते. ते म्हणतो बापाच्या घरात तू राहत नाहीस. कामाला आपण रेनकोट घालून जातो, दुसरं काही असेल तर सर्व गोष्टी आपण करतो, पण जर सहभागिता असेल, वचन असेल, आपण तिथं तेवढं सिरियसली घेत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या घराचं महत्व आम्हाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज बापाच्या घरामध्ये बसा. देवाचं महत्व पटलं पाहिजे, नाही तर मग तेच आहे, असं महत्व नाही पटत का, मग येऊ दे दुष्काळ. दुष्काळ आल्याशिवाय तुला महत्व पटत नाही. दुष्काळ आला का मग तो बरोबर लाईनीवर. कारण मी असं पाहिलंय की एकदा एका पावसामध्ये एक आंटी, म्हणजे एवढा पाऊस होता का आम्ही फक्त 4 जण तिथं प्रार्थनेला बसलो होतो, पण तेवढ्या पाऊसमध्ये रिक्षात घालून त्या आंटीला आणलं. भिजत आले पावसात, पण आले ते का, दुष्काळ पडला, आजार सहन नाही होत, मग पावसात पण आम्ही येऊ. देवाला काय म्हणायचंय, दुष्काळ पडल्यावर तुम्ही काय येता, नुकसान करून तुम्ही काय येता, नुकसानाच्या पहिले या, नुकसानाच्या पहिले या, म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज बापाच्या घरामध्ये येण्याची काय धरा, आवड धरा. अशा गोष्टी होतील का प्रार्थना कमी होईल, आराधना कमी होईल, वेळ भेटणार नाही, दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकताल, पण प्लीज स्वतःला त्याच्यामधून काय करा, बाहेर काढा. का नाही, मला प्रार्थनेला बसलंच पाहिजे, मला आराधना केलीच पाहिजे, हप्त्यामध्ये एक तरी उपवास मी केलाच पाहिजे. कारण का, बापाच्या घरात राहील तर अभिषेक आहे, अधिकार आहेत, विश्वास आहे, पण जर मी तिथं नाहीये तर माझ्याकडे विश्वास नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं इथपर्यंत? ओके, काही उदाहरण मी घेतो बापाच्या घरामध्ये राहण्याची. दानिएल माहिती आहे सर्वांना? ओके, एक फरमान निघालं होतं की त्या ठिकाणी जो राजा आहे त्याच्याशिवाय दुसऱ्या समोर कोणासमोरच तुम्ही तुमची विनंती किंवा झुकायचं नाही. पण दानिएलचा एक रोजचा टायमिंग होता, कसला? प्रार्थना प्रार्थनेचा. करण्याचा. आणि म्हणून दानिएलने काय केलं, नेहमी समय आपले गुडघे टेकून प्रार्थना केली, पण तो खिडकी उघडायचा. काय उघडायचा? खिडकी उघडायचा. आता तो असं करू शकत होता, खिडकी बंद ठेवतो. काय बंद ठेवतो? खिडकी बंद ठेवतो. आणि आपल्या आतमध्ये प्रार्थना करतो, कोणाला कळणार आहे?
पण त्यांनी खिडकी बंद केली का? नाही. नाही. माझा बापाचा भेटण्याचा टाइम आहे, तो मी मिस करणार नाही. खिडकी मी माझी नेहमी उघडतो, मी उघडीच ठेवणार. दानिएलबद्दल वाचा, त्यांनी काय उघडली? खिडकी उघडली. म्हणून लोकांना कळलं का आतमध्ये काय चालली. प्रार्थना चालली. तो शॉर्टकट मारू शकला असता, आतमध्ये काय चाललंय कोणाला माहितीये, खिडकी लावून घेतो. पण तो म्हणला नाही, नेहमी अशी प्रार्थना नाही करत, मी माझी खिडकी उघडणारच. खिडकी उघडून त्यांनी काय केली? प्रार्थना केली. म्हणजे काय, त्याला माहितीये का बापाला भेटणं खूप गरजेचं आहे. समोरच्यांनी काय नियम काढलाय त्या नियमाशी मला घेणं नाही. नाही. मला देवाचे पाय धरणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. असं नव्हतं की त्याला माहित नव्हतं का जर मी त्याची आज्ञा मोडणार तर मला सिंहाच्या गुहेत टाकतील. त्याला माहित असता देखील त्याने त्याची खिडकी उघडली आणि प्रार्थना केली. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे दानिएल आम्हाला काय सांगतोय का बापाच्या घराचं मोल त्याला किती, का त्याला माहितीये का बापाचं जर घर सोडलं तर कुणी मला वाचू शकणार नाही. बापाचं जर घर मी सोडलं तर कुणी मला वाचू शकणार नाही. पण जर मी बापाच्या घरात राहिलो तर किती मोठं अरिष्ट येऊ द्या, बाप त्याच्यातून मला सोडवण्यास समर्थ आहे. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून किती मोठं संकट येऊ द्या, प्लीज प्रार्थना कमी होऊ द्यायची नाही. बायबल सांगतो शद्रक मेशक व अबेदनगो फतवा या प्रकारे जारी झाला होता की त्या मूर्तीला काय करायचं? नमन करायचं. त्या मूर्तीला नमन करायचं म्हणजे देवाचे मार्ग सोडायचे. पण बायबल सांगतं की त्यांनी मूर्तीला नमन केलं का? नाही. देवाचे मार्ग सोडले का? नाही. त्यांना माहिती देवाचे मार्ग म्हणजे बापाच्या घरात राहणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अग्नीच्या भट्टीत टाकलं, मेले का ते? नाही. कारण बापाच्या घरामध्ये अभिषेक आहे. किती मोठा दुष्काळ येऊ द्या, तो तुमच्यावर राज्य करू शकणार नाही. का? कारण तुम्ही बापाच्या घरामध्ये राहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतः येशू ख्रिस्त, मी ते उदाहरण दिलं तुम्हाला. जर या ठिकाणी आपण मत्तई 14 अध्याय काढला, 23 वचन. मग समुदायास पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करायला एकांती डोंगरावर गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण प्रार्थना करतंय? येशू. कोण प्रार्थना करतंय? येशू. आणि लिहिले डोंगरावर गेला. कुठं गेला? डोंगरावर गेला. आता डोंगराचा आत्मी करतंय. डोंगर जो आहे तो देवाच्या राज्याला दर्शवतो. डोंगर जो आहे तो कशाला दर्शवतो? देवाच्या राज्याला. म्हणजे डोंगरावर जाणं म्हणजे देवाच्या सहवासामध्ये जाणं. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस ते गीत आहे, पर्वतो को देखूंगा मैं. पर्वत म्हणजे डोंगर. डोंगरकडे मी का पाहणार? माझी मदत तिकडून आहे. डोंगर म्हणजे देवाचं राज्य. येशू ख्रिस्त पण कुठं बसतोय? प्रार्थनेला. आणि कुठं जातो? डोंगरावर. मग येशूला प्रार्थनेची गरज आहे का? जो लोकांच्या प्रार्थना ब्लेस करतो त्याला प्रार्थनेची गरज आहे का? पण तो पण आम्हाला शिकवतो का बापाच्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय का तो प्रार्थना करण्यासाठी कुठं गेला? डोंगरावर गेला. म्हणजे देवाच्या सहवासामध्ये गेला. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग येशू जर हा पाऊल उचलू शकतो, देवाच्या सहवासामध्ये जातो, बसतो, रात्रभर प्रार्थनेला बसतो, मग तुम्ही आणि मी बसलं पाहिजे का देवाच्या सहवासात? बसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते पण गीत गायची. जर आपण या ठिकाणी मत्तई 26 अध्याय काढला, 30 वचन. नंतर गीत गाऊन ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. हा, काय गात होते ते? गीत गात होते. येशू आणि शिष्य काय गात होते? गीत गात होते. पुन्हा कुठे निघून गेले? जैतुनाच्या डोंगराकडे. यस, तुम्ही वाचा येशू बद्दल, असे भरपूर तुम्हाला संदर्भ सापडतील. रात्र होताच येशू कुठं जायचा? डोंगराकडे. डोंगर म्हणजे परमेश्वराचं राज्य. डोंगर म्हणजे देवाचा सहवास आत्मिकरित्या. आणि म्हणून येशू ख्रिस्त देखील देवाच्या सहवासामध्ये जाऊन बसायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला माहिती आहे अभिषेक इथंच आहे, सामर्थ्य इथंच आहे, विश्वास इथंच आहे. म्हणून जर आम्ही बापाच्या घरामध्ये राहू तर आमच्याकडे संपत्ती आहे. आणि जर संपत्ती आहे तर दुष्काळामध्ये तुम्ही हलणार नाही, तुम्ही पडणार नाही, परंतु देव तुम्हाला चांगल्या प्रकारे बळकट करेल आणि तुमच्यामध्ये मोठी साक्ष होईल. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही बापाच्या घरामध्ये राहत नाही तर तुमच्या घरामध्ये नेहमी दुष्काळ राज्य करणार. नेहमी कोणाला फोन करावा लागणार? पाळकांना. पाळकांना. कोणाला? पाळकांना. का? कारण तुमची प्रार्थना तुमच्या फॅमिलीला ब्लेस करत नाही. का? कारण तुम्ही बापाच्या घरामध्ये बसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज बापाच्या घरामध्ये बसा. कारण जर बापाच्या घरामध्ये तुम्ही बसले, तुम्हाला अभिषेक, तुम्हाला विश्वास, तुम्हाला सामर्थ्य आणि कधीच दुष्काळ तुमच्यावर हावी होणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं? समजलं? लास्ट पॉइंट मी सांगेल का तुम्हाला बापाचं मोल मी सांगितलं, पण त्या लोकांचं काय जे जगामध्ये राहतात त्यांना बापाचं घर माहिती आहे का? नाही. आम्ही तरी काय केलं, शिकून घेतलं, संकटानंतर पुन्हा बापाच्या घरात आलो. तुम्हाला बापाच्या घराचा ॲड्रेस माहिती आहे, पण नवीन लोकांचा 2 मिनिटं विचार करा का त्यांना बापाचं घर माहीत नाहीये. ते दुष्काळामध्ये कशा प्रकारे टिकून धरतील. म्हणून त्या लोकांपर्यंत आम्हाला बापाची घराची माहिती पोहोचवायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का मी काय म्हणलं? या ठिकाणी आम्हाला कोणाचं घर माहीत झालंय? बापाचं घर. म्हणजे आम्हाला प्रार्थना माहिती आहे,
आम्हाला वचन माहिती आहे, पण नवीन लोक काय करत असतील दुष्काळामध्ये? एकच पर्याय, आत्महत्या किंवा घर सोडून पळून जायचं किंवा निघून जायचं. का? कारण त्यांना माहित नाही दुष्काळात कसं टिकायचं. म्हणून प्लीज, जे तुम्हाला कळलंय हे फक्त तुमच्या पुरतं ठेवू नका. तुम्हाला कळलंय का दुष्काळापासून तुम्ही कसं वाचू शकता, बापाचं महत्व काय, जे तुम्हाला कळलं, प्लीज तुम्ही नवीन लोकांना सांगा का बापाचं घर किती महत्वाचं आहे. Praise the Lord. हालेलुया. आपण उभा राहूया आणि प्रार्थना करूया. हे पित्या परमेश्वर, तुझे आभार मानतो. थँक्यू जीसस. आज बापाच्या घराचं महत्व तू आम्हाला पटवून दिलंस माझ्या परमेश्वर. उधळ्या पुत्राने बापाचं घर सोडलं आणि संपत्ती संपली आणि दुष्काळाने त्याला गाठून टाकलं. पित्या, आज तू म्हणतो का तेच माझ्या लेकरांबद्दल होतंय. पण देवा, आज तू आम्हाला सांगितलं, शिकवलं, बापाचं घर म्हणजे प्रार्थना, आराधना, वचन, उपवास, सहभागिता, तू शिकवलेले मार्ग आहेत. आणि बापाच्या घरात आमची संपत्ती म्हणजे विश्वास. थँक्यू जीसस. साप आणि विंचूवर अधिकार, सामर्थ्य, अभिषेक, ज्ञान, सुरक्षितता ही आमची संपत्ती आहे प्रभू. आणि संपत्ती आम्ही संपादन करावी, कारण जगामध्ये दुष्काळ आहे आणि त्या दुष्काळात आम्ही टिकून राहावं. म्हणून आम्हाला बापाच्या घरामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून पित्या परमेश्वर, मी आज प्रार्थना करतो, जे या क्षणी इथं आहे, जे मला टीव्हीवर पाहतायत, असे पुष्कळ लोक असतील की ज्यांनी बापाचं घर सोडलंय. पुष्कळ जणांची प्रार्थना कमी आहे, कुणाचं वचन कमी झालंय, कुणाची सहभागिता कमी झालेली आहे, कुणाचा उपवास कमी झालेला आहे, कुणी देवाच्या मार्गापासून भटकलेला आहे. आज बाप तुम्हाला बोलवतोय, प्लीज बापाच्या घरामध्ये ये, पश्चाताप कर, पश्चाताप कर, पश्चाताप कर. तू बापाचं घर सोडलंस, ऐक, दुष्काळ तुला गाठून टाकल. प्रभूची इच्छा नाही का दुष्काळ तुझ्यावर हावी व्हावा, म्हणून आज देव तुला आमंत्रण देत आहे. ज्या प्रकारे उधळ्या पुत्र म्हणतो का मी स्वर्गाविरुद्ध आणि मी माझ्या या जगिक पित्याविरुद्ध पाप केलंय, आज त्याच प्रकारे आपला पश्चाताप करा. का देवा, प्रार्थनेचं महत्व मला नाही राहिलं प्रभू, मला आराधनेचं महत्व नाही राहिलं माझ्या परमेश्वरा, मला वाटण्याचं महत्व नाही राहिलं, मला उपवासाचं महत्व नाही राहिलं परमेश्वर, तुझ्या मार्गाचं तुझं भय मला नाही राहिलं परमेश्वर. मी तुझा मार्ग सोडले पित्या. बापाच्या घरात माझी आवड निवड होती. फादर, मला महत्व पटू दे. आज मला पुन्हा परत यायचं, मला पुन्हा परत यायचं. पूर्ण अंतकरणे पश्चाताप करूया देवाकडे. आज जर तुम्ही बापाच्या घरामध्ये येताल, तुमचे आधार परमेश्वर पळून लावल, तुमचे विकार परमेश्वर पळून लावल, तुमचं कर्ज परमेश्वर नाहीसं करल, तुमच्यावर आलेले अरिष्ट परमेश्वर संपून टाकल, तुमच्या कुटुंबाचं परिवर्तन परमेश्वर करल. प्लीज बापाच्या घरामध्ये राहा. जे लोक व्यभिचाराच्या स्वाधीन झाले, ज्यांची लेकरं वाईट मार्गाला लागली, ते म्हणतो बापाच्या घरात राहा, तुझी लेकरं परत येतील, तुझी पत्नी परत येईल, तुझा पती परत येईल. बापाच्या घरामध्ये राहा. दिल पे जो तेरे बड़ा बोझ है, सारी उम्र का यही रोग है. दिल पे जो तेरे बड़ा बोझ है, सारी उम्र का यही रोग है. क्यों नहीं आता यीशु पास तू, ताकि रहे ना फिर उदास तू. क्यों नहीं आता यीशु पास तू, ताकि रहे ना फिर उदास तू. आजा प्रभु यीशु के घर आजा. जीवन मिलेगा तुझे. आजा Hallelujah.
गीत नव्हतं, हे प्रभूचं आमंत्रण होतं तुम्हासाठी. परमेश्वर तुमच्या हृदयाशी बोलला. निश्चय करा का देवा तुझ्या घरात मी राहणार, मी पुन्हा प्रार्थना सुरू करणार, पुन्हा मी गीत गाणार, तुझी महिमा करणार, पुन्हा वचन मी वाचणार परमेश्वर, मी उपवास करणार परमेश्वर, मला तू शक्ती देशील पित्या. देवा सहभागितेमध्ये मी पुन्हा येणार माझ्या परमेश्वर, तुझे मार्ग माझ्या परमेश्वर त्यात चालण्यास मी प्रयत्न करणार, तू मला शक्ती देशील पित्या. फादर मी विश्वास धरतो प्रभू या क्षणी तू बोलत आहे यांच्या हृदयाशी, यांच्यातला कमकुवतपणा त्यांना तू जाणून दिलाय प्रभू. आम्हा प्रत्येकांना पित्या परमेश्वर आम्ही आमचे उपवास वाढवणार पित्या, आमचं समर्पण आम्ही वाढवणार पित्या, कारण बापाच्या घरामध्ये संपत्ती आहे आणि जर संपत्ती आहे तरच आम्ही दुष्काळाचा विरोध करू शकतो. आम्हाला दुष्काळाचा विरोध करायचा हो, फक्त स्वतःसाठी नाही, आम्हाला एवढी संपत्ती साठवायची का जगाच्या लोकांमध्ये पण जर दुष्काळ आलाय तो पण आम्ही पळून लावू शकतो पित्या, आणि तुझा गौरव करू माझ्या पित्या. सर्व महिमा तुला देतो आणि प्रार्थना येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही त्रासामध्ये, समस्यामध्ये आणि बंधनामध्ये आहात आणि तुम्हाला कोणता उपाय सापडत नसेल, तुम्ही याच्यातून बाहेर पडत नसाल, तर मी तुम्हाला आज या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमंत्रण देतो की या आणि प्रभू येशूचा अनुभव घेऊन पहा. प्रभू येशू तुमच्या प्रत्येक समस्येतून तुम्हाला बाहेर काढण्यास समर्थ आहे. आमचा वेळ आणि आमचा पत्ता या प्रकारे आहे. दर रविवारी सकाळी 10 वाजता आशीर्वाद सभा आणि दर बुधवारी सायंकाळी 7 वाजता वाचनाचा सखोल अभ्यास. आणि पत्ता या प्रकारे आहे. युनियन ट्रेनिंग कॉलेज हॉल, धरती चौक, अहमदनगर. त्याचबरोबर दर रविवारी 12 वाजता शेवगाव स्टँडसमोर मराठी मुलांची शाळा शेवगाव, या दोन्ही ठिकाणी आमच्या प्रार्थना सभा आहेत. तुम्ही नक्की या आणि परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या प्रत्येक बंधनातून मोकळं करेल. पुन्हा सांगल, दर रविवारी सकाळी 10 वाजता अहमदनगर या ठिकाणी आणि दर रविवारी 12 वाजता शेवगाव या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी आमच्या प्रार्थना सहभागिता आहे. प्रेज द लॉर्ड.